मंगळवार पेठेतील धर्माधिकारी दाम्पत्याचा कथित शेअर मार्केट घोटाळ्याला 1 वर्ष पूर्ण होत असतानाही मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रसाद विनायक धर्माधिकारी याने कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक करून 20 मे 2025 रोजी राहत्या घरातून पलायन केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात अनेक सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली असून एकूण घोटाळ्याची रक्कम किमान 5 कोटी रुपयापर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे फरार होण्यापूर्वी धर्माधिकारी याने मिरजकर तिकटी परिसरातील सुमारे 1 कोटी किमतीचे घर जवळच्या मित्राला विकल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील सहआरोपी अश्विनी प्रसाद धर्माधिकारी यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र 13 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाने तो फेटाळून लावला। त्यानंतर दाम्पत्याने थेट उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला होता। दरम्यान वर्षभर उलटूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याने तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आरोपींना तातडीने अटक करून गुंतवणूकदारांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।